मला वाटतं सर्वप्रथम आजच्या या दिवसाच्या आणि राम मंदिरातील प्रभू श्री रामलल्लाजींच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या राज्यातील आणि देशातील सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा। आणि अनेक दशकांपासून जी भावना आणि जी इच्छा करोडो देशवासियांची प्रलंबित होती ती आज पूर्ण होत आहे। त्यामुळे आमच्यासाठी हा दिवाळीचाच सण जसा आहे तसाच आम्ही साजरा करीत आहोत। आणि मुंबईतील कानाकोपऱ्यात असो, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असो किंवा देशातील कानाकोपऱ्यात असो, प्रत्येक व्यक्ती हा आनंद साजरी करत आहे। मनापासून या क्षणाच्या सर्वांना शुभेच्छा। आज कुठच्याही आरोप प्रत्यारोपाचा दिवस नाहीये, आज केवळ जय श्रीराम। सर, तुम्ही भजन सुद्धा बोललेला आहात, काय भावना आहे? भजन सुद्धा गायला तुम्ही, आज काय भावना आहे? आज भावना व्यक्त करायचाच दिवस आहे। अनेक वर्षांपासूनची आमची मनोकामना पूर्ण होत आहे। तमाम हिंदुस्थानियांची मनोकामना पूर्ण होत आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण राज्याबरोबर संपूर्ण राष्ट्राबरोबर कुलाबा विधानसभा मतदारसंघातील कफपरेडमधील कुलाब्यामधील या सर्व लोकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे। मी त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। मी निश्चितपणे दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे आणि आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व जनतेला मी परत एकदा आश्वासित करू इच्छितो की विधानसभेत जो मी मुद्दा उचललेला की प्रभू श्री रामचंद्रजींच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये महाराष्ट्रातले जे सर्व आमची लोक जातील त्यांच्या निवासस्थानासाठी, त्यांच्या राहण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे लवकरात लवकर तिकडे आपण भक्त धर्मशाळा आणि राहण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात येईल। आज केवळ मनात आणि मुखात जय श्रीराम, बाकी आपण गोष्टी उद्यापासून करू। आज के दिन हमें जो करोड़ों देशवासियों के मन में जो भावना है वही भावना हमारे मन में है। दशकों के बाद भारतवासियों इसकी जितनी अधिक होगी प्रभु के प्रति उतनी अधिक आस्था होगी। यही रही भावना जिसकी प्रभु मूरत देखी तिन तैसी, ये तो हमारे यहाँ कहा गया है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।